मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अशा एका ठिकाणी आलो आहोत जी जागा मुंबईपासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावरती आहे. अशी जागा जिथे आजही शेणाने जमीन सारवली जाते, अशी जागा जिथे आजही AC नाही आहे, अशी जागा जिथे आजही TV नाही आहे आणि अशाच एका नेचरच्या जवळ असणारं एक फार्म म्हणजे ते आहे नेचर टच द फार्म. घंटी वाजवली की आपल्याला जायचं आहे आतमध्ये. तर आज आम्ही इथे राहणार आहोत आज आणि उद्या, आणि इकडचा सगळा काय तुम्हाला अनुभव आहे या प्रॉपर्टीबद्दलचा हे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आतमध्ये गेल्यानंतर. ते तुम्हाला सगळं बघायला मिळेल. व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे कारण का प्रॉपर्टी ही तेवढीच मोठी आहे. 8 एकरची प्रॉपर्टी आहे, ते बघायला पण वेळ लागणार आपल्याला. चला तर मग आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया, राहूया, खाऊया आणि मजा करूया आतमध्ये जाऊन. म्हणजे लोकल टिश्यू पेपर आहे. हां का? लोकल टिश्यू पेपर. हो 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 हो. सगळं म्हणजे शी वगैरे साफ केलेलं. क्या बात आहे. टिश्यू पेपर, टॉयलेट पेपर, टॉयलेट पेपर. हो. चला मंडळी, 8 एकरमध्ये प्रॉपर्टी आहे. माय गॉड. आणि टिश्यू पेपर टॉयलेट पेपर, टॉयलेट पेपर ऍक्च्युली हे डिकामाळी आहे. लहान मुलांच्या हिरडीला जेव्हा डिकामाळीचं आहे तो पाठीमागे बांबू आहे, तो जायजेन्सियस बांबू, आपल्या इंडियातला सगळ्यात मोठा बांबू आहे तो. अच्छा, तो का? हा, ओ नॉर्थ ईस्टचा आहे तो. म्हणजे येलो वाला पण आहे. येलो वेगळा, आणि एक पुढे मी दाखवतो एक चायनीज येलो एक वेगळा आहे अजून. बघा तिकडे तो काळा वाला आहे, इकडे येलो वाला आहे, आणि हा सगळ्यात मोठा का? अच्छा, साधारण हा आपल्याकडे yellow, 12-13 हा जाती वेगळा, हा बांबूच्या पण वेगवेगळ्या. हा म्हणजे नेटिव्ह 2 असं आहेत, बाकी सगळ्या म्हणजे दुसऱ्या राज्यातले आहेत. राईट राईट. अरे हा गाव वाला आहे. त्यांनी या दगडांचं पण आणि ते गौरीचं ते म्हणाला Perfect. हे आपले मेट्रोचे दगड आहेत. ते मेट्रोचे खांबांचे निघतात ना आपल्या सिटी मधले मेट्रोचे खांब. मेट्रोच्या खांबाचे. हा, ते डम्पिंगला फेकून देतात ना ते. सिटिंगसाठी पण ते use केलं. त्याला एक बघितलं की इकडे पाण्याची घास, नुसतं नळ चालू केला की डायरेक्ट पाणी येतं ना. डायरेक्ट पाणी. एक आणि हे रेन वॉटर साठी आहे, म्हणजे गटर्स आहे. इको फ्रेंडली कन्सेप्ट असल्यामुळे नुसते विटा जमीन मातीवरती लावलेले आहेत, काही बरोबर. कॉन्क्रीट वगैरे कुठे नाहीये. बरोबर बरोबर. म्हणजे आपले रस्ते आणि वगैरे बघा, सगळे झाडांना पाणी मिळण्यास. तेच मी हे मगाशी पाणी वेस्ट म्हटलं. नको जायला ना, फक्त झाडांपुरती असं. क्या बात आहे. आणि स्टंप पण लावलेले आहेत येस, क्रिकेट म्हणजे वॉटर क्रिकेट खेळायचं का आता? सीट आउट आहेत स्टोनचे ग्राउंड मध्ये. हां हां हां. हे पक्ष्यांसाठी पाणी. हा, आणि काय दाणे वगैरे टाकायचे साईडच्या याच्यावर, दाणे वगैरे काय टाकता येतात. हा. सुंदर सुंदर दादा, खूप छानच केलंय. ते वायफाय नाही आणि टीव्ही नाही. वायफाय आहे, वायफाय आहे, टीव्ही नाही. टीव्ही नाही, टीव्ही नाही, AC नाही. तेच म्हटलं, पहिले रिजेक्ट केलं मी. तुम्हाला बाथरूम मध्ये गिझर पण नाहीये, एक्झॉस्ट फॅन नाहीये, ही प्रॉपर्टी reject करणार होतो. म्हटलं, अरे AC नाही, टीव्ही नाही, काय करायचं काय? एक्झॉस्ट फॅन नाही, म्हटलं गिझर नाहीये तुम्हाला आंघोळीला परत अजून. करणार कसं मग आपण? जेट स्प्रे आहे. म्हणजे एवढं आपण त्याच्यावरती आहे ना आता. Just spray. टॉयलेटमध्ये जेट स्प्रे आहे. मला वाटलं नाही, पण मला सांगायचं काय, ठेवलेत का काय? नाही, मला सांगायचं काय की सध्या आपण एवढं त्या कृत्रिम याच्यामध्ये हा, म्हणजे involved आहे ना आपण ऍक्च्युअली मी काय केलं म्हणजे यूज टू इट. म्हणजे काय केलंय, जुनं आणि नवीन, जे जुनं घेता येईल तेवढं घेतलंय, आणि मॉडर्न आणि ओल्डचं Combination कॉम्बिनेशन केलं. करून, जे yes. जेवढी रिक्वायरमेंट आहे आपल्याला मॉडर्नची तेवढं खरंय, ॲज इट खरंय, इज घेतलेलं आहे. खरंय. बरोबर. आणि मग दोघांचं एक ताळमेळ करून एक नवीन काहीतरी कन्सेप्ट खूप सुंदर. तुळशी वृंदावन आहे, ते छान असं पूर्ण भरगच्च भरलेलं आहे. हो, तुळशी वृंदावन. आणि बांधकाम स्वतः मीच केलंय, कारण ते कसं कल्पनेतलं होतं ना, हा. त्याच्यामुळे कोणाला सांगता येत नव्हतं की मला कसं पाहिजे, बनायचं. आणि करताना काही प्रॉब्लेम्स आले, चेंजेस करायचे असतील तर हा. आपण स्वतः डिसिजन घेऊ शकतो. राईट हे राईट बघा कसं राईट. केलं डिझाईन याच्या लावलंय. ह्या मातीच्या विटात कच्च्या आहेत, बाकी भाजलेल्या नाहीत ह्या. अच्छा. कुठेच मंडळी, इथे कुठेही टाईल्स दिसत नाही, ते सगळं सारवलेलं आहे का? सारवलेलं आहे का? नमस्कार तुषार. नमस्कार नमस्कार. वा, तिथे वा. रांगोळीचं काम चालू होतं. खूप सुंदर. आणि छान सारं. कमाल कमाल. वाव. कमाल आहे, कमाल. की ते वाईबच वेगळी आहे. हा, तांदळाच्या ह्याच्याने केले का? आता तुम्ही काढताय नाही? हा, ते वा वा वा. विठ्ठल रुक्माईचं देवघर. खूप सुंदर. बघ ना, हे शेणाचं सारवलेलं आहे बघ ना. हा, जातं वगैरे पण आहे बघा. काय काय म्हणतात याला, काय म्हणतात? इरला. इरला. हा, आणि याला जी पानं आहेत ही पळसाची पानं आहेत. हा. Perfect.
आपण जे पत्रावले म्हणतात ना, बरोबर, त्याच्यामध्ये बरोबर. पळसाची बनवतात त्याला. त्याच्या आणि ही ह्याच्यामध्ये फ्रेम बांबूची फ्रेम हम्म. बांबूच्या अशी फ्रेम आहे आणि त्याला पळसाची बनवतात. कमाल. पण हे शेणाने सारवलेलं आहे सगळं हे? खालचं? इकडे आमच्याकडे ठाण्यात गोखले म्हणतात, हा हा काही ठिकाणी कोणाडे म्हणतात, काही ठिकाणी देवळी बरोबर म्हणतात. बरोबर बरोबर बरोबर. अच्छा, हे हा. देवळात होतं ना, देवळी. हा. देवळी, कोणाडे, गोखले, दिवे लावायला. दिवे किंवा कधी काही छोट्या छोट्या वस्तू वगैरे ठेवायला पण हे पूर्ण सारवलेलं असतं. हो पूर्ण सगळं घर आपलं सारवं. म्हणजे मिक्स आहे. जिथे फ्लोरिंगची गरज आहे तिथे फ्लोरिंग केले, हा. जिथे सारवायचं तिकडे सारू शकेल. हा स्लॅब आपला एक युनिक आहे, विटांचा स्लॅब आहे. पूर्ण विटांचा आहे का? जॅक आर्च म्हणतात त्याला, काय म्हणतात? जॅक आर्च. जॅक आर्च. ओके ओके. हा म्हणजे कॉन्क्रीट स्लॅब नाही आहे, बरोबर बरोबर. ब्रिक स्लॅब आहे. राईट राईट. क्या बात आहे. हा बघा मुनिया 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 हा 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 येस 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 येस. घरटं बनवतो. केलेलं आहे. मुनिया. आता तो एक काय असेल, आतमध्ये एक मुनियाची जोडी आहे ना, एक आतमध्ये विविंग ए, बे, 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 करतो आणि हा बे, एक बे, मटेरियल घेऊन येईल. आता तुम्ही थांबलात ना, तो तिकडं 1 मिनिटाच्या आत परत येईल तो. आता पण तो आता होता तो मोठा होता. आणणारा वेगळा आहे ना, आतमध्ये विविंग काम चालू आहे, एक आतमध्ये असेल. म्हणजे तो आता अच्छा, तो आतमध्ये- आता ह्याने जे पात दिले ना, तो असं गुरफटत असेल तिथे आतमध्ये, हा. आणि त्याचं गुरफटत होईपर्यंत तो दुसरा घेऊन येईल. दोघांचं हा. coordination करून. आणि कधी कधी त्याचं काम झालेलं नसेल आणि हा लवकर आला तर हा त्याला आवाज येतो, घे 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 असं. कारण मी इथल्या गटात चांगल्या प्रकारे हे बघा, एक दुसरा घालाय. हा बघा किती वेळ लागला काहीतरी बघा. घेऊन आला. हा परत काहीतरी आला. घेऊन येतो. हो ते एक पात घेऊन येतो, पात घेऊन येतो. गवताची. असे बॉल सगळीकडे सगळ्या कोपऱ्यांना असतात आपल्या. क्या म्हणजे आता बात. सुरू होतं. फूल वेगळे आहेत हा, एक. हो 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 या. हो. सही आहे. मैं बोला था. कुछ अलग आहे. आणि हे सगळं ट्रू बांधकाम आहे, म्हणजे असं कुठं कुठेच पिलर नाही. हे नाही आहे. म्हणजे हा, हा, हा. इनबिल्ड असं वेगळं कॉन्क्रीट आहे, कुठे असं सळी आहे असं नाही. ॲज इट इज जी रिक्वायरमेंट आहे तसंच केलेलं आहे. म्हणजे आर्ट जशी ट्रू आहे ती अशी. हम्म. म्हणजे कसं की Falls कुठे पण हे falls नाही. नाहीये. हा, हा हा. सगळं. नाही, पण तुम्ही तसं बोललात ना की तुमच्याशिवाय कोणी डिझाईन अशी. हा म्हणजे काय होतं की मला सांगता येत नव्हतं ना ऍक्च्युली काय, आणि बनवताना परत काही वेगळं चेंजेस करायची वेळ आली तर तेही पण कॉन्ट्रॅक्टरशी बाबत वाद होणार, हे ते सगळ्या गोष्टी आपण होत्या. असं- एक शोध लावला. काय म्हणाले? मटणाचा. नाही हे बरोबर मस्त ओळखलेलं आहे. हो हो. गावठी मटण असल्यामुळे तो थोडासा अजून वेगळा स्मेल येतो आणि आपल्या सिटीपेक्षा थोडासा या स्पाय शोधा, किचन शोधा. जा. त्या ते गाणं शोधून. वासावरनं शोधू शकता तुम्ही किचन कुठल्या साईडला असेल, वासावरनं शोधू शकता. हे सगळे जुने केक ना. हे बघ गोट्या उभी. काय गोट्या काय चप्पल बिप्पल शोधायचा. भवरा पण आहे. भवरा पण आहे. चला चला. खूप मोठं. सॉरी बेटा. आणि बेड बघितला नॉर्मल. हा मड बेड आहे, हा मातीचा बेड आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा गरमी होती ना प्रॉपर, म्हणजे कमाल. एप्रिल मे मध्ये कमाल दिल खुश. तेव्हा फक्त हे काढून टाकायचं गादी हा. आणि फक्त ह्या मातीच्या बेडवरती झोपायचं. म्हणजे जी गरमी होती ना आपण आता उन्हाळ्यामध्ये एसी साठी, तर अजून त्याला कूल करण्यासाठी गादीच काढून टाकायची. हे खाली हे पण आता असं आता बनवलंय. गौरवजी, ओ गौरवजी, आता सांगा एसीची गरज आहे का? नाही पण आता खरंच नाही लागत आहे मला. नाही आणि खाली बघितलं का तू दगडाचं ते ह्याच्यामध्ये, हो, दगडाचंच बनवलंय. म्हणजे लाकूड खाली मातीचं. नाहीये. खाली पूर्ण दगडाचं आहे. वॉशरूम आणि हे बघ कसे लावले त्याच्यामध्ये बटन. हा म्हणजे दगडाचं आहे. कमाल. मेन तिन्ही बघ. वॉशरूम आहे ना, सगळे जाऊ शकतात. एवढं इथे bathroom बघ. इथे देखील ना मुली जपान. ही जी जगा मी पहिल्यांदा भेटली ते वेळा. ओ हो हो भंगार बघू सचिन मरेचं, नाही तर बाहेर ओपन मध्ये बसतात. हे पार्ट पूर्ण वरती ओपन असतं. आता हे पण नवीन आलं. हे कसं एक्स्ट्रा बेडिंग झाली ना कमी पडतं, मग हे 5-6 आणून ठेवतो. क्लासिकल मॉडर्न टच म्हणतात ना, म्हणजे हे पण आहे आणि ऍट द सेम टाइम हे फिटिंग पण आहे. म्हणजे तसं मगाशी ते म्हणाले की दोघांचं मिक्सचर आहे, मॉडर्न ॲज वेल एज क्लासिकल. खूप सुंदर. मिळणार आहे का आपल्याला? बघ ना किती ओपननेस आहे. हा किती ओपननेस आहे त्याच्यामध्ये. ही चटई आहे, लॅमिनेट नाही वापरलं आपण कुठे म्हणजे घरामध्ये. सनमायका कुठेच नाहीये. Right, ही right. नॉर्मल चटई आहे. तिकडे उडण केलेली एक बेड, ही साधी चटई आहे. राईट. ती चिटकवली फक्त स्टिक केली. ह्या खुंटी आहेत कपडे लटकवायला. कपडे अटकवायला. सुंदर. इथे किती बेडरूम आहेत हे आपले? ह्या 3 बेडरूम्स आहेत. 3. ह्या आमच्या वीटभट्टीच होती ना स्वतः. ते
आणि यांचा पहिला बिझनेस होता विटांचा. अच्छा. त्यांना सगळं विटांचं नॉलेज वगैरे होतं. हे कुठे आपलं हे आम्ही इथेच Italian, आहे. ऑस्ट्रेलियन कुठे? हा ही ऑस्ट्रेलियाची मूळ कन्सेप्ट आहे हा. आणि पॉंडिचेरीला आर्ट्स इन्स्टिट्यूट आहे, जे सगळे आर्किटेक्ट लोकांचे सगळे वर्कशॉप वगैरे तिकडे होतात. इस्कॉनचं जे आहे गोवर्धन विलेजला, हम्म. त्यांनी हे मटेरियल वापरले तिकडे. म्हणजे त्यांनी पूर्ण अभ्यास केले. केला. हा. आणि मी ते थंड आहे हे बघ ना, हे थंड आहे बघ ना. थंड आहे. इव्हन आतमध्ये पण सगळं थंड आहे. आणि ह्याला कसं की एकदा बनवल्यानंतर फक्त लावतानाच म्हणजे खूप केअरनी लावलेली आहे. म्हणजे कसं आहे, सगळं लेवल ट्यूब्सने आहेत ना. याला नंतर काही प्लास्टर नाही आहे, पेंट्स नाही आहेत, काहीच पण ते नाही, क्लीन जे ठेवायचं आहे आहे फक्त. तसंच. हा. ते कोकणामध्ये आपण आता साऊथला स्वयंपाकघर सगळीकडे बघूया. जाऊन हा, चल, चल. चालेल? जरूर. चलो, चलो. चला सुंदर सुंदर. आणि स्पेशली म्हणजे ह्या ज्या आहेत ना, ह्या हा. उरणच्या आहेत, म्हणजे कोळी समाजाच्या. बरोबर. आणि आपण फिश आणि मटन बनवण्यासाठी त्यांना तिकडनं एवढ्या लांब येतात त्या. ओ. आणि आपण रिक्वेस्ट केल्यानंतर हे खूप लांब आहे त्यांना येण्यासाठी जवळजवळ 2-3-2.5 तास असं ट्रॅव्हल करावं लागतं, येताना आणि जाताना. तरी पण ते येत आहेत. आणि खूप छान, त्यांच्यासाठी खूप छान. मी जरा काय नाव आपलं? थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप छान खूप छान. थँक्यू थँक्यू सो मच. पोळी बनवणार. आणि काय चण्याची डाळ आहे, त्याच्यामध्ये काय बनवणार? ते उद्यासाठी पुरणपोळी बनवणार उद्यासाठी. वा, वा. ओ हो उद्याचं म्हणा या. वा 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 वा. किती कंट्रोल करणार? म्हणजे मेजवानी आपली काय आणि म्हणजे नेक्स्ट लेवलची. म्हणजे जे प्युअर व्हेज असतील की जे मच्छीच्या प्लेट्समध्ये थोडंसं हे करतील, तर त्यांच्यासाठी वुडन प्लेट्स आहेत. आणि आपल्याकडे केळीची पानांची पण प्लेट्स देतो आपण, आ. सुपारीचे प्लेट्स देतो. म्हणजे त्यांना असं थोडंसं जेवढं- एरियाचं वाटायला आपल्याकडे नको. आहे का ना दादा, आपल्याकडे केळीचं झाड आहे का? हो हो भरपूर मग सर. आज दुपारचं जेवण आपण केळीच्या ताटात हो जरूर. त्याच्यातच जेवायचं. उद्याचं प्लॅनिंग. उद्याचं प्लॅनिंग होतं ते प्युअर उद्याचं व्हेज. planning. चालेल, ठीक आहे, चालेल, done. done, Done, done. डन डन डील पक्का. कर त्यांनी काय सगळं प्लॅन करून ठेवलं. मंडळी नमस्कार. आता आपण या भागामध्ये पैसे किती लागले, जेवण काय काय होतं, काय काय गोष्टी तिथे मिळत आहेत, हे सगळं आपण या भागामध्ये कवर करणार आहे. तर ही जी जागा आहे ही पहिलं तर एक फार्म स्टे आहे. मुंबई नाशिक हायवेला लागून ही जागा आहे. हायवेपासून बघायला गेलं तर अगदी 10 ते 12 मिनटाच्या अंतरावरती आहे. मुंबई नाशिक हायवेपासून पडघा टोल नाका गेल्यानंतर खानिवली म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये हे फार्म स्टे आहे. जागेचं जे नाव आहे नेचर टच द फार्म बाय तुषार म्हात्रे यांची ती प्रॉपर्टी आहे. जसं की मी नावावरूनच आपल्याला कळतं आहे की निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी बांधलेलं हे घर आहे. घराचं नाव त्यांनी जे दिलेलं आहे ते आहे विष्णू मड हाऊस. मड हाऊस म्हटलं की येस डेफिनेटली सस्टेनेबल मटेरियलपासून बनलेली ती गोष्ट आहे. त्यांचा प्रयत्न असा आहे की जेवढ्या गोष्टी मला गरजेच्या आहेत
तिथे मी काय म्हणतात आधुनिकतेच्या गोष्टी वापरल्या किंवा तिथे टाईल्स वापरल्या आहेत. पण शक्यतो मला हे सस्टेनेबल मटेरियल्सनी घर बनवायचं होतं, म्हणून त्यांनी बघितलं तुम्ही ओटा जो होता तिथे शेणाने सारवलेली जमीन होती, देवघर आहे तिथेही आहे, नंतर मासघर आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे त्यांनी जपायचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही रूममध्ये किंवा कुठल्याही लिव्हिंग रूममध्ये म्हणा AC नाही आहे, टी व्ही नाही आहे. म्हणजे आपल्या लहानपणीच्या वेळेला गावी जे घर होतं असायचं तसंच काहीसं त्यांनी इथे बांधायचा प्रयत्न केलेला आहे. पण मुंबईपासून अगदी जवळ, म्हणजे बघायला गेलं तर तासाभराचं अंतर आहे फ्रॉम ठाणे. येस, ट्रॅफिक पकडलं तर 1.5 तासही लागू शकतो, इट डिपेंड्स अपॉन. पण 1.5 तासाच्या अंतरावरती हे नेचर टच द फार्म ही जागा आहे. मी मगाशी म्हटलं फार्म स्टे आहे आणि टिपिकल जो आपला एक विलाचा जो एक्सपिरियन्स असतो ना तसा तुम्हाला जर नाही पाहिजे असेल तर येस डेफिनेटली दिस इज अ प्लेस फॉर इट. जिथे तुम्हाला पीस पाहिजे असेल, जेवणाचा आस्वाद तुम्हाला सुंदर घ्यायचा असेल, मग ते व्हेज असो नॉनव्हेज असो, तर मी नक्कीच तुम्हाला रेकमेंड करेल नेचर टच द फार्म. आता काय या प्रॉपर्टीमध्ये आहे ना किती खर्च आला मला राहण्यासाठी, जेवणाचं काय आहे, इन्क्लुडिंग आहे का, पॅकेज त्यांचे काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे. तर त्यांचं ना 1 नाईट स्टेचं पॅकेज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही दुपारी चेक इन करा, त्याच्यानंतर तुम्हाला लंच मिळेल. जेवण झाल्यानंतर संध्याकाळी 5-5:30 वाजता चहा नाश्तामध्ये कांदाभाजी तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळेल. रात्रीचं जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट हे त्यांचं 1 नाईटचं पॅकेज आहे. ह्या पॅकेजची जी कॉस्टिंग आहे ही आहे 3,600 रुपये पर पर्सन. आता ही जर तुम्हाला कॉस्टिंग पाहिजे असेल मिनिमम 10 लोक तरी पाहिजेत, मॅक्झिमम ते 20, 25, 30 पण ते अकोमोडेट करू शकतात. तर 3,600मध्ये तुम्हाला सकाळचं मी मगाशी म्हटलं जेवण, म्हणजे जेवणामध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहे. सकाळी तुम्हाला जर चिकन मिळतं आहे, प्रॉन्स मिळतं आहेत दुपारच्या जेवणाला त्यांनी मला सांगितलं. रात्रीच्या जेवणाला तुम्हाला चिकन ग्रेव्ही, सुकं चिकन हेही मिळतं. तुम्हाला जर अजूनही काही पाहिजे, तुम्हाला समजा फिश पाहिजे असतील किंवा अजून काही मटन पाहिजे असेल तर तुम्ही ते आम्हाला सांगा, आम्ही त्याचं काही जे चार्जेस आहेत ते तुम्हाला सांगू, किंवा तुम्ही ते घेऊन या, फिश किंवा मटन तुम्ही घेऊन या, आम्ही इथे बनवायचे जे काही चार्जेस आहेत ते तुम्ही आम्हाला द्या. सो कस्टमायझेबल आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तिथे तो काय म्हणतात स्टे करू शकता. दुसरं त्यांच्याकडे आहे की जे ऑप्शन आहे ते म्हणजे की काहीतरी दुपारचं जे जेवण आहे, म्हणजे नेक्स्ट डे आपण ब्रेकफास्ट करून चेकआउट करतो युजली, तर दुपारचं जेवण तेही त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग, म्हणजे डिफरंट पॅकेजेस आहेत. तर ते त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी फोनवर संपर्क केला तर तुम्हाला अधिक माहिती आणि अधिक चांगल्या पद्धतीने तुषार म्हात्रे सांगू शकतील माझ्यापेक्षा जास्ती. तर अजून एक गोष्ट मला ह्याच्यामध्ये सांगायची ती म्हणजे इथे बर्थडे पार्टीज झालेल्या आहेत, इथे बारसं झालेलं आहे, इथे एक लग्नसुद्धा झालेलं आहे. म्हणजे त्यांनी जेव्हा मला सांगत होते की इथे आपण पारंपरिकरित्या गावी कसं लग्न होतं, मांडव टाकला जातो, दाराफोडे, हे सगळं त्यांनी तिथे केलेलं आहे. याही गोष्टी तुम्ही तिथे काय म्हणतात करू शकतात, अनुभवू शकतात. म्हणजे तुम्हाला काही वेगळं पण पाहिजे असेल, टिपिकल बँकवेट्समध्ये तुम्हाला ना जर बर्थडे पार्टी किंवा काही नाही करायचं असेल आणि असंच फॅमिलीला घेऊन निसर्गाच्या सानिध्यात कुठली जर गोष्ट करायची असेल तर आय थिंक नेचर टच द फार्म ही जागा डेफिनेटली रेकमेंडेड आहे. खूप सुंदर केलं होतं त्यांनी लग्न, मला त्यांनी व्हिडिओजसुद्धा पाठवले, तर मला खरंच खूप आवडले, खूप सुंदर झालं होतं ते. हे झालं घराबद्दलची माहिती. आता घरामध्ये तुम्ही बघितलं ना, म्हणजे मी बघितलं प्रशस्त आहे, कुठेही असं नाही आहे की छोटे छोटे रूम्स आहेत. मासघर आहे, त्याची पण हाईट खूप उंच आहे. बेडरूमचे जे हाईट्स आहे ते पण खूप उंच आहे. याचं कारण हेच आहे की ह्याच्यामध्ये आहे ना त्यांनी प्रयत्न केलेला आहे की व्हेंटिलेशन राहावं, म्हणून त्यांनी त्या हिशोबाने त्यांनी ते घर बांधलेलं आहे. बरं, हे जे घर त्यांनी बांधलं आहे हे त्यांनी स्वतःच्या संकल्पनेने बांधलेलं आहे. कुठलंही असं काय म्हणतात कॉन्ट्रॅक्टरनी घेऊन किंवा काही नाही, त्यांना ज्या ज्या गोष्टी वाटत होत्या की हे मला करायला पाहिजे तर त्यांनी ते केलेलं आहे. बरं, मूळ त्यांचा जो व्यवसाय आहे हा वीट भट्टीचा आहे, त्यामुळे त्यांना विटांबद्दल म्हणा, दगडांबद्दल म्हणा, इतर ज्या काही गोष्टी आहेत, काय काय लागतं आपल्याला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, तर ही त्यांना नॉलेज होतं. त्याच्यामुळेच हे तुम्ही बघतायत घर त्यांनी बांधलेलं आहे. या घराचं नाव खूप सुंदर आहे, विष्णू मड हाऊस. मला तर खरंच खूप आवडलं. मी जेव्हा तिथे गेलो होतो, आम्हाला असं पहिलं इनिशियली होतं की अरे AC नाही, आपण राहू शकतो का, मुलं राहतील का, बट मुलांनी पण खूप मजा केली. ॲम्पल अमाऊंट ऑफ गेम्स होते, कॅरम्स होते,
गोट्या होत्या, लहानपणी आपण गोट्या खेळायचो, भवरे आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आजच्या टेक्नॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा आपण सगळे गॅजेट्सवर सगळे गेम्स खेळतो, हे गेम्स तिकडे तुम्हाला अनुभवायला मिळतात, मुलांना खेळायला मिळतात. आम्ही खूप मजा केली. त्या संध्याकाळची जी वेळ होती, ज्या दिवशी आम्ही गेलो होतो, त्यावेळेस आम्ही खूप गेम्स खेळलो तिकडे, धमाल मस्ती खूप केली. प्रॉपर्टी खूप मोठी आहे, 8 एकरची ती प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे घर म्हणजे विष्णू मड हाऊस मानलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे की ह्या मड हाऊसच्या लागूनच एक स्विमिंग पूलसुद्धा आहे. बरं, ह्या स्विमिंग पूलचं वैशिष्ट्य हे आहे की ते बसाल्ट स्टोनने बांधलं गेलेलं आहे. फक्त खालची जी फ्लोरिंग आहे तिथेच त्यांनी फक्त ब्ल्यू टाईल्स वापरले आहेत, फक्त व्हिज्युअली अपिलिंग होण्यासाठी. बाकी त्याचा पूर्ण जो काय म्हणतात चौथरा आहे, हे आहेत बाउंड्रीज आहेत, त्या सगळ्या बसाल्ट स्टोनने बांधल्या गेलेल्या. बघा, एक लक्षात घ्या, बसाल्ट स्टोनने जर बांधायचं झालं आणि एका रेग्युलर सिमेंट कॉन्क्रीटने आणि टाईल्सने जर स्विमिंग पूल बांधायचं झालं, जमीन आसमानचा फरक आहे. ऑलमोस्ट 5 टाइम्स ती कॉस्ट वाढते जेव्हा आपण बसाल्ट स्टोनने जेव्हा स्विमिंग पूल बांधतो. बट त्यांचं नेहमी हा कल होता की मला इथे जेवढ्या सस्टेनेबल मटेरियल्सनी घर बांधता येईल तेवढ्या त्यांनी प्रयत्न केलेला आहे. येस, आजच्या काळामध्ये ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याही तिने वापरल्या आहेत. तसं की तुम्ही बघाल तर बाथरूममध्ये जॅगवारची फिटिंग्स आहेत, जेट स्प्रे आहे, नंतर काही ठिकाणी थोड्या लाद्या आहेत. तर जिथे गरज आहे तिकडे त्यांनी केलं आहे. बट मला विचाराल 95% ऑफ दी प्रॉपर्टी इज सस्टेनेबल, इको फ्रेंडली मटेरियलनी. ज्या गोष्टी आपल्या निसर्गात मिळतात त्यांनी तो बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आमचा तर स्टे खरंच खूप सुंदर होता. आम्ही 5 फॅमिलीज गेलो होतो, खूप मजा केली आम्ही तिकडे. येस, तर ही थोडी माहिती होती या प्रॉपर्टी संदर्भात. तुम्ही तुषार म्हात्रेंना, दादांना फोन लावलात तर तुम्हाला ते अधिक माहिती देतील. मी त्यांचा नंबर आहे तो मी नक्कीच इथे टाकेल. आणि ह्याची प्रॉपर्टीची जी लिंक आहे गुगल मॅप्सची, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकतोय. नक्की चेक करा आणि डेफिनेटली व्हिजिट करा ह्या सीझनमध्ये, बिकॉज पावसामध्ये ना ते अजूनच खूप सुंदर दिसतं, खूप छान वाटतं. अनफॉर्च्युनेटली आम्ही ज्या वेळेला होतो तेव्हा पाऊस पडत नव्हता, सकाळी नेक्स्ट डे पडला. पण ते जे काही अनुभवलं आम्ही थोड्या वेळासाठी पावसाळ्यामधला, ते जे निसर्ग आणि तो घरातनं दिसणारा जो व्ह्यू आहे, खरंच खूप सुंदर होता. आणि जेवणाचं जर सांगायचं झालं तर जेवण पण आम्ही जे अनुभवलं खूप सुंदर जेवण होतं. आम्हाला सकाळी चिकन होतं, मटन होतं, प्रॉन्स होतं, संध्याकाळी सुरमई होती. नेक्स्ट डे त्यांनी आम्हाला एकदम प्युअर व्हेज जेवण, पुरणपोळी, वरण भात, पापड, लोणचं, तिकडची जी रानभाजी आहे टाकळे, त्याची ती भाजी त्यांनी दिली होती. एवढं सुंदर ताट दिसत होतं त्यांना बघायलाच की ते व्हिज्युअली एवढं अपिलिंग होतं. व्हेज जेवण खूप सुंदर होतं. आणि जेवण त्यांच्या मिसेस आहेत त्या स्वतः बनवतात. अजून त्यांच्याकडे 2 कुक्स आहेत ज्या ऑल द वे स्पेशली काय म्हणतात डहाणू की विरारवरनं ते येतात फक्त नॉनव्हेज बनवण्यासाठी. त्यांनी आम्हाला ते सांगितलं. त्या ताईंचं नाव मला आठवत नाही आहे, बट त्यांनी आम्हाला काय म्हणतात नॉनव्हेज सर्व केलं होतं. तर खूप सुंदर पद्धतीने जेवणाचा पण आम्ही आस्वाद घेतला. आय स्ट्रॉंगली रेकमेंड पीस आणि काय म्हणतात शांतता पाहिजे असेल तर नेचर टच द फार्म ही जागा नक्कीच तुम्ही व्हिजिट करा तुमच्या फॅमिलीला घेऊन. आणि येस, यू कॅन डेफिनेटली सेलिब्रेट काही इव्हेंट्स असतील तर तेही तुम्ही करू शकता. चला तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी या व्हिडिओला मात्र फक्त लाईक करा. मी सबस्क्राईब करा किंवा कमेंट करा नाही म्हणत आहे, फक्त या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन दिलेली आवडली असेल किंवा तुम्हाला आत्तापर्यंत मी ह्या चॅनलवरती जे काही व्हिडिओज टाकले आहेत त्याच्यातनं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन युजफुल झाली असेल तर आय जस्ट रिक्वेस्ट यू टू काइंडली लाईक दिस व्हिडिओ. अँड येस, असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी बघत राहा. थँक्यू सो मच.